नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 50 ते 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन जी.आर. निर्गमित दिनांक 1/7/2025 याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. काय आहे ते जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 50 ते 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्तीबाबत पुनर्विलोकन जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 50 ते 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन जी.आर. निर्गमित दिनांक 1/7/2025। बघा, रिव्ह्यू ऑफ कंपल्सरी रिटायरमेंट फॉर स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज ॲट द एज ऑफ 50, 55 और आफ्टर 30 इयर्स ऑफ सर्व्हिस मृदा व जलसंधारण विभागामार्फत दिनांक 1 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या निर्णयानुसार 50 ते 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन समितीचे गठन करण्यात आले आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 च्या नियम 10(4) नुसार नियम 65(अ) नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचारी यांना वयाच्या 50 ते 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष सेवा यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्र अपात्रता आजमावण्याकरिता सदर अधिकारी काम करण्यास सुयोग्य कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना शासन सेवेतून मुदतपूर्व निवृत्त करण्याचे शासनाचे धोरण आहे। सदर निर्णयाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग अधीनस्थ पुनर्विलोकन करिता पात्र होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना वयाच्या 50 ते 55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांची व तसेच या ठिकाणी सेवेत राहण्याची पात्र अपात्रता तपासून त्यांची पुनर्विलोकन करिता शिफारस करण्याचे निर्देश आहेत। सदर पुनर्विलोकन समितीमध्ये सह उपसचिव आस्थापना मृदा व जलसंधारण अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विभागीय तुमच्या समोर जी.आर. आहे, जी.आर. पाहू शकता। विभागीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण विभाग दिनांक आहे 1 जुलै 2025 रोजी हा जी.आर. प्रकाशित झालेला आहे। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 च्या नियम 10(4) व नियम 65(अ) नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना वयाच्या 50 ते 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष अर्हताकारी सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्रता म्हणजे पात्र अपात्र आजमावण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनर्विलोकन करून सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे असे देखील शासनाचे धोरण आहे। बघा, निर्णय दुसरा काय सांगतोय। पुनर्विलोकन धोरणानुसार मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्दमधील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना वयाच्या 50 ते 55 वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षाची सेवा झाल्यावर त्यांची सेवेत राहण्याची पात्रता किंवा पात्र अपात्र आजमावण्याच्या दृष्टीने त्यांची पुनर्विलोकन करून शिफारस करण्यासाठी किंवा नियमानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 2 दिनांक 9/8/2024 च्या शासन निर्णयान्वये विभागीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समितीमध्ये अंशतः बदल करून पुढील प्रमाणे समिती पुनर्गठित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। पहिला आहे मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्दमधील गट अ राजपत्रित अतिकालिक वरिष्ठ श्रेणी ग्रेड वेतन 10,000 व त्यावरील गट अ राजपत्रित वरिष्ठ वेतन श्रेणी ग्रेड वेतन 7,600 व त्यापेक्षा अधिक परंतु 10,000 पेक्षा कमी
गट अ राजपत्रित कनिष्ठ वेतन श्रेणी ग्रेड वेतन 7,700 पेक्षा कमी व गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांकरिता विभागीय पुनर्विलोकन समिती खालीलप्रमाणे असेल। बघा, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव मृद व जलसंधारण अध्यक्ष, सह उपसचिव आस्थापना मृद व जलसंधारण सदस्य, सह उपसचिव मृद व जलसंधारण सदस्य, अवर सचिव कक्ष अधिकारी जल 5 मृद व जलसंधारण सदस्य सचिव। विभागीय पुनर्विलोकन समितीच्या या शिफारसीनुसार मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्दमधील जे राजपत्रित अधिकारी आहेत शासन सेवेत ठेवण्यास पात्र ठरतील अशा गट अधिकाऱ्याबाबतच्या शिफारसी हे अंतिम निर्णयासाठी शासनास सादर करण्यात येतील आणि गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांबाबतच्या शिफारसी हे अंतिम निर्णयासाठी विभागाच्या माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री या महोदयांना सादर करण्यात येतील। विभागीय पुनर्विलोकन समितीच्या या शिफारसीनुसार मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्दमधील जे गट अ आणि गट ब चे अधिकारी हे सेवेत चालू राहण्यास निर्विवादपणे अपात्र ठरणार असतील अशा अधिकाऱ्यांच्या या मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 1/3/2017 नुसार गठीत करण्यात आलेले अस्थापना मंडळ क्रमांक 2 हे अभिवेदन समिती असेल। दुसरा आहे मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्दमधील गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांकरिता विभागीय पुनर्विलोकन समिती खालीलप्रमाणे असेल। बघा, सह उपसचिव आस्थापना मृद व जलसंधारण अध्यक्ष, सह उपसचिव मृद व जलसंधारण सदस्य, अवर सचिव जल 17 मृद व जलसंधारण सदस्य, अवर सचिव कक्ष अधिकारी जल 5 मृद व जलसंधारण सदस्य सचिव। वरील विभागीय पुनर्विलोकन समितीच्या या शिफारसीनुसार मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्दमध्ये जे गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड चे अधिकारी या ठिकाणी कर्मचारी पात्र अपात्र असतील अशा अधिकारी कर्मचाऱ्यांबाबतच्या शिफारसी अंतिम निर्णयासाठी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव मृद व जलसंधारण यांच्याकडे सादर करण्यात येतील। या पुनर्विलोकनानंतर मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्दमधील जे गट ब अराजपत्रित, गट क आणि ड चे अधिकारी कर्मचारी अपात्र असतील अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांबाबतच्या मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या या निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकरिता खालीलप्रमाणे विभागीय अभिवेदन समिती गठीत करण्यात येत आहे। पहिला आहे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिव मृद व जलसंधारण अध्यक्ष। दुसरा आहे सह उपसचिव मृद व जलसंधारण सदस्य। तिसरा आहे सह उपसचिव आस्थापना मृद व जलसंधारण सदस्य सचिव। बघा, तिसरा निर्णय काय सांगतोय? पूर्वपृष्ठावरील पुनर्विलोकन समितीचे कामकाज हे शासनाने पुनर्विलोकनाविषयी विहित केलेल्या निकषानुसार कार्यपद्धतीनुसार राहील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रवी या ठिकाणी पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे 50 ते 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन GR निर्गमित झालेला आहे। दिनांक 1/7/2025 हा संपूर्णपणे GR काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।